नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 43 वर्षापासून म्हणजेच 1982 पासून जे काम करते आणि समितीनं जे शोध लावले, संशोधन केलं, भानामतीच्या भंडाफोड केला, अनेक बुवा बाबांना एक्सपोज केलं, असे आमचे राष्ट्रीय संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन, प्रशिक्षण घेऊन संपूर्ण महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या इतर राज्यामध्ये काम करतो. आमचं असं म्हणणं आहे की या जगात भूत, भानामती, तंत्र, मंत्र, ज्योतिष, देवीचं अंगामध्ये येणं हे सगळं थोतांड आहे. आता याविषयी आमचं नेमकं मत काय आहे, आमचे मित्र माननीय अंबादासजी खडसे यांना मी काही प्रश्न विचारतो आणि त्याविषयी आपण जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला हे सांगा की गुप्तधनाच्या नावाने अनेक लोक झपाटलेले आहेत, त्यांना गुप्तधन मिळते का आणि अनेक घटना घटित होतात. गुप्तधन म्हणजे नेमकं काय हे सांगा बरं. खरं तर गुप्तधन हा विषयच मोठा आहे, कारण समाजामध्ये जी आपली सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला हरामाचं काहीतरी पाहिजे आणि फुकटचं. हे हरामाचं मिळवण्याच्या उद्देशातून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आता फक्त गुप्तधनाची अशी व्याख्या करावी लागेल की बा एखादी हरवलेली गोष्ट आपल्याला सापडली का. मग हरवलेली गोष्ट, एखादी नोट पडलेली आहे, एखादं नाणं पडलेलं आहे, ते आपण उचललं, हे गुप्तधन नव्हे. गुप्तधन म्हणजे आपल्या वडिलोपार्जित कुठेतरी राजे महाराजे अमुक ढमुक टमुकनं कुठेतरी लपून ठेवलेलं काहीतरी सोनं असेल, गिन्या असतील, नाणे असतील, हे कुठेतरी लपवलं जातं आणि मग ते आपल्याला सापडतं आणि त्या सापडण्यातून मग आपण हा चमत्कारिक गोष्टी आपण त्याला लावतो की ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतं. आणि मग कोणीतरी पायाळू लोक असतात, कोणीतरी साठी करतो, ह्या प्रक्रिया झाल्या. पण हे समजण्याची जी प्रक्रिया आहे की हे कोणाकोणाला समजतं, तर हे पायाळू लोकांना समजतं किंवा अंगात येणाऱ्याला समजतं किंवा ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे अशा माणसांना समजतं किंवा जे काही अघोरी उपाय किंवा अघोरी गोष्टी करतात अशा लोकांना समजतं आणि मग ते आपल्याला गुप्तधन काढून देतात आणि मग आपले कुटुंब ते उद्ध्वस्त करतात. हे गुप्तधन खरंच असतं का, तर कदाचित एखाद्या किल्ल्याबिल्ल्यामध्ये त्या काळात बँका नव्हत्या, काही गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाणं नसतील, तर अशा वेळेस कुठंतरी पुरून ठेवलेलं धन त्या जमान्यातलं ते असू शकतं. पण ते कोणाला तरी समजतं, हे मुळात चुकीचं आहे. हे कोणाला तरी समजतं आणि मग तो आपल्याला गुप्तधन काढून देतो किंवा मग त्याच्यावर काहीतरी असा रेडा करून ठेवलेला असतो, नागोबा करून ठेवलेला असतो आणि त्याची पूजा आणि त्याची शांती केल्यावर मग ते गुप्तधन आपल्याला मिळतं. ही जी समज आपली आहे ही 100% चुकीची आहे. कारण असं जर गुप्तधन कोणाला कळलं असतं तर आपण भारत देशासाठी आज इतकी गरिबी आपल्या सगळ्यांवर आहे आणि ही गरिबी आपल्याला दूर करण्यासाठी असे 5-50 आपल्या ज्यांना गुप्तधन कळतं असे 5-50 लोक आणि ती मोठे आपल्या प्रधानमंत्र्यांना जमा केले असते आणि त्यांनी ते गुप्तधन शोधलं असतं आणि आज आपण जसे करता आले असते. पण असं ज्या अर्थी करू शकत नाही. आपण आपल्या देशाची गरिबी मिटवू शकत नाही, आपण आपल्या समाजाची गरिबी मिटवू शकत नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो की हे गुप्तधन नावाची कुठलीही चीज नसते, हे कोणालाही दिसत नाही. आमचं तर साधं आव्हान आहे. आत्ताच सरांनी सांगितलं की आमच्या 1 लाखापासून सुरू झालेले बक्षिसाची रक्कम 80 लाखावर गेली. म्हणजे 82 साली आमची चळवळ सुरू झाली तेव्हा हे 1 लाख रुपयाचं बक्षीस होतं. आज ते वाढत 80 लाखापर्यंत गेलं. कारण गेल्या 40 वर्षात आम्हाला एकही माईचा लाल भेटला नाही ना. जो आला तो पळाला. म्हणजे सहसा आलेच नाही, पण आले तेही पळाले. म्हणून अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण आपल्या कर्तृत्व करणाऱ्या माणसाच्या मनगटावर विश्वास ठेवला पाहिजे.
आपण आपल्या मनगटावर जर विश्वास असेल तर हे हरामाच्या गोष्टी आपल्याला घेण्याचं कारणच नाही. पण हे अशा ठिकाणी आपल्याला हे मांत्रिक लोक इतक्या मोठ्या प्रमाणात फसवतात आणि नुसता फसवत नाही तर आपली जीव घेतात. अनेक लोक नागपूरमध्ये तर एका डॉक्टर दाम्पत्याचा जीव गेला या गुप्तधनाच्या पोटी. चंद्रपूरला पण गेला आणि हे काही कारंजात सुद्धा गेला. आणि हे नुसता आदिवासी एरियात होत नाही तर हे जो धनाचा हव्यास आहे हा जेवढे लोक शिकतील हव्यास आणि मोह, कारण ह्या सगळंच निर्माण होतात. जेवढा हव्यास जेवढा मोह, कारण हे तर आपण संतांचीच वाक्य भुललो. ते म्हणतात मोहमायापासून दूर राहा आणि आपण मोहमायाला फसत चाललो आणि त्याच्यामधनं मग आम्हाला कुठून तरी काहीतरी भेटते का. अरे खरंच तुम्ही देवाले मानता का हो? देवाले जर मानत असाल तर तुम्हाला हरामाचं कशाला पाहिजे? कशाला गलीवरची एखादी वस्तू उचलून तुम्हाला घरी आणावीशी वाटते? ह्या गोष्टी करता म्हणजेच तुमचा देवावर विश्वास नाही ना. म्हणजे लोक असंच म्हणतात की आमचा खूप विश्वास असतो. ही देवावर विश्वास असण्याचं कारण नाही. देवावर विश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास, स्वतःवर विश्वास म्हणजे स्वतःच्या ताकदीवर विश्वास, स्वतःच्या ताकदीवर विश्वास म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास. आणि ज्याचा आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावर विश्वास आहे ती माणसं कधीही अशा गोष्टींना फसत नाही. आणि तुम्हाला अजूनही असं कोणाला वाटत असेल तर आमचं 80 लाखाचं बक्षीस आहेच. आणि ज्याला कोणाला समजते त्याला तर आमचं साधं आव्हान आहे की बाबा रे, तुला आम्ही 2 फूट खाली एखादी गोष्ट लपून ठेवतो, ती 2 फुटावरची जरी तुम्ही दाखवली आणि ती सांगितली तर तरी आम्ही 80 लाख रुपये देतो. मग तू 5-10 फुटाच्या खालचं धन तर पाहिलेलंच आहे. आणि असे अनेक परिवार आम्ही स्वतःच्या डोळ्यानं फसताना पाहिलेले आहे. नुसतं वाचलेच नाही, ऐकलेच नाही तर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की ह्या गुप्तधनाच्या नावाखाली कुटुंब आतापर्यंत बर्बाद झालेलं आहे. मित्रांनो, या फसवणुकीपासून मुक्त व्हा. पाहिलं मित्रांनो की गुप्तधन वगैरे काही नसते. पूर्वीच्या काळामधील लोकांनी गाडग्यामध्ये मडक्यामध्ये लहानशा वस्तू लपून ठेवल्या. आधीच्या काळामध्ये चोरांची भीती होती. ज्यांनी त्या लपवल्या त्यांचा मृत्यू झाला आणि कालांतराने मग उत्खनन झालं घर बांधण्यासाठी वगैरे, तर त्याच्यातून त्या वस्तू निघाल्या. त्यालाच लोकांनी गुप्तधन हे नाव दिलं. आणि जे तांत्रिक मांत्रिक बुवा बाबा जेव्हा असतात तर त्यांच्या मार्गी लागले, त्यांच्याकडे गेले लोक आणि ते त्यांना मूर्ख बनवतात. ते म्हणतात की हे काढण्यासाठी असं करावं लागेल तसं करावं लागेल. ते आपल्याला फक्त लुबाडतात. मागे लागणं चुकीचं आहे असंच अंबादास भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुढे हे त्यांनी म्हटलेलं आहे की शॉर्टकट वगैरे काही नसते. परिश्रम माणसाने केलं पाहिजे. परिश्रमाला पर्याय नाही. गुप्तधन काढून देतो म्हणणारे दारोदारी का फिरतात? तेच का करोडपती अंबानी अदानी बनत नाही? हे याच्या मागचं रहस्य आहे. 80 लाखाचं आमचं बक्षीस आहे. आजपर्यंत कोणीच ते जिंकू शकलं नाही. ते पण सरांनी सांगितलं. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही गुप्तधनाच्या मागे लागू नका. आणि बरं का, आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गुप्तधनाची ही जी अफवा आहे ती बंद करा. धन्यवाद.